इतकी मस्त आणि अप्रतिम लागते ना ही वडी खायला, खूपच छान लागते. आजपर्यंत तुम्ही अळूची वडी खाल्ली असेल, कोथिंबीर वडी खाल्ली असेल, गाजरची वडी खाल्ली असेल, पण कधी तुम्ही या पद्धतीची वडी करून बघा, नक्की आवडेल. तर आज आपण बटाट्याच्या वडी बनवणार आहोत. त्याच्यासाठी साहित्य बघूया. 3 उकडलेले मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत. अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे मी. त्याच्यानंतर आपण इथे चटणीसुद्धा बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी ब्रेड क्रम्स घेतले आहे 2 चमचे, 1 चमचा मीठ घेतला आहे, अर्धा लिंबू, थोडंसं आलं, 2 हिरव्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा कप कोथिंबीर आणि थोडासा पुदिना. इथे मी आईस क्यूबसुद्धा घेतले आहे, म्हणजे पुदिन्याचा चटणीचा रंग बदलू नये म्हणून. चला रेसिपीला सुरुवात करूया. पहिले आपण चटणी बनवून घेणार आहोत. आपण चटणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर घेतलेली आहे, पुदिना, त्याच्यानंतर आपण इथे 2 हिरव्या मिरच्या घालणार आहोत. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडंसं आलं घेतलं आहे, 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. ह्या मी सालीसकट घेतल्यात. तुम्हाला जर साल काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता. आणि त्याच्यानंतर आपण इथे चवीपुरतं मीठ घालणार आहोत. आणि इथे मी अर्धा लिंबाचा रस घालणार आहे याच्यामध्ये. त्यानंतर आपण इथे 2 ते 3 आईस क्यूब घालणार आहोत. आता हे मिश्रण एकत्र करून वाटून घेऊया. आता आपली चटणी तयार झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता, कलर अगदी मस्त आला आहे. त्याच्यानंतर एका बाउलमध्ये आपण जे उकडलेले बटाटे होते ते किसून घेणार आहोत. तर तुम्ही मॅशसुद्धा करू शकता, पण किसणीच्या साहाय्याने घिसले की चांगले होतात, गुठळ्या राहत नाहीत त्याच्या. म्हणून या पद्धतीने आपण सगळे बटाटे किसून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण इथे तांदळाचं पीठ घालणार आहोत. इथे मी 4 चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तुमचे जर बटाटे जास्त असतील तर पिठाचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे मी इथे. आता हे सगळं मिश्रण एकत्रित करून आपण ह्याचा कणकेसारखा गोळा तयार करून घेणार आहोत. या पद्धतीने अगदी आपण पीठ मळतो ना चपातीला, तसं मळून घ्यायचं हे व्यवस्थित. इथे मी एक पोलपाट घेतलेला आहे. त्याच्यावरती मी प्लास्टिकची पिशवी लावलेली आहे, कारण की बटाटा पोलपाटाला चिटकू शकतो म्हणून. त्याच्यावरती तांदळाचं पीठ थोडंसं भुरभुरायचं आणि त्याच्यानंतर आपण जो गोळा कणिकसारखं पीठ मळून घेतलं होतं ना बटाट्याचं, ते या पद्धतीने आपण थोडंसं पसरवून घेऊया हाताने. त्याच्यानंतर आपण लाटण्याला थोडंसं सुकं पीठ लावून या पद्धतीने त्याची लाटी तयार करून घ्यायची आहे आपल्याला. ते थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, पातळ नाही करायचं आहे जास्त. आता याच्यावर आपण पुदिन्याची चटणी लावणार आहोत, जी आपण मगाशी करून घेतली होती ती. या पद्धतीने अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे. चटणी लावून झाली की आपण ह्याला रोल करून घ्यायचा आहे. अगदी अलगद हाताने रोल करायचं याला, तुम्ही बघू शकता. रोल करून झाला की आपल्याला ह्याचे थोड्या अंतरावर ह्याचे 4 किंवा 5 भाग करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने
आता हे ब्रेड क्रम्समध्ये डीप करायचे थोडेसे. इथे मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं. तेल छान गरम झालेलं आहे. आता या वड्या आपल्याला या तेलामध्ये सोडायच्या आहेत. हे डीप फ्राय करायचे आहेत आपल्याला. या पद्धतीने या वड्या आपण दोन्ही बाजूने फ्राय करून घेणार आहोत छान. या पद्धतीने आपल्या बटाट्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशा वाटल्या ते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. आणि मला कमेंट करून सुद्धा सांगा रेसिपी कशी वाटली ते.